सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सची बस उलटली आहे आणि या अपघातामध्ये 30 प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय। 20 जणांची प्रकृती गंभीर आहे। ट्रॅव्हल चालकाला झोप लागली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातंय। टेंभुर्णीजवळ आढेगाव शिवारातली ही दुर्घटना आहे। प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स उलटली आहे आणि हा अपघात झालाय। पहाटेच्या सुमाराची घटना आहे। ट्रॅव्हल चालकाला झोप लागली आणि त्यामुळे ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटल्याची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये पुणे आणि मराठवाड्यातले 30 प्रवासी जखमी झाले। 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। ही ट्रॅव्हल बस लातूरच्या शिरपूरहून पुण्याकडे निघालेली होती। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन कसबे सध्या आपल्या बरोबर आहेत। सचिन, काय नेमक्या अपघाताविषयी आणखी तपशील आहेत? पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची पहाटे 4 वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे आणि चालकाला पहाटेच्या सुमारास झोप लागल्यामुळं ही ट्रॅव्हल्स रस्त्याजवळच्या खड्ड्यामध्ये पलटी झालेली आहे आणि पलटी मारल्यानंतर या ट्रॅव्हल्समधील बरेचसे प्रवासी हे जखमी झालेत। यामध्ये 30 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतंय। पुण्याकडे हे सर्व प्रवासी मराठवाड्यातील निघाले होते आणि ट्रॅव्हल्सच्या वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला कळते। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ठीक, सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।